आधुनिक महाराष्ट्रात शिल्पकलेच्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी शिल्पकार म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म 2 ऑगस्ट 1891 रोजी कुलाबा जिल्ह्यातल्या सासवणे या गावी झाला. त्यांचे वडील पांडुरंग बाळकृष्ण करमरकर हे पेशाने शेतकरी आणि गणपती मूर्तिकार होते. विनायक यांना 3 भाऊ आणि 3 बहिणी. विनायक हे सर्वात लहान होते. त्यांच्या लहानपणीच त्यांची आई निवर्तल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांचा काळजीपूर्वक सांभाळ केला. ही सर्व भावंड वडिलांना त्यांच्या गणपती मूर्तिकामात मदत करत. विनायक यांची कलेची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना बालपणापासूनच चित्रकला आणि मूर्तिकलेसाठी प्रोत्साहन दिलं. वयाच्या 11व्या वर्षापासून विनायक गणपतीच्या छोट्या छोट्या मूर्ती घडवू लागले. 15 वर्षाचे असताना त्यांनी गावातल्या देवळाच्या भिंतीवर पौराणिक आणि ऐतिहासिक चित्र काढली होती. कुलाबा जिल्ह्याचे तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर ऑथोरॉट फील्ड यांच्या नजरेस ती चित्र पडली. त्या अधिकाऱ्याने विनायक यांच्या वडिलांशी बोलून विनायक यांना मुंबईच्या सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यास सांगितलं आणि शिक्षणासाठी लागणारा खर्च ते स्वतः करतील असं आश्वासनही दिलं. 1910 मध्ये विनायक करमरकर यांनी जे स्कूलमध्ये प्रवेश घेतला. करमरकरांची शिल्पकलेतली तयारी पाहून जे स्कूलचे तत्कालीन प्राचार्य सेमिल बन्स आणि उपप्राचार्य रोबाथम यांनी त्यांना थेट 3ऱ्या वर्गात प्रवेश दिला. सर जे स्कूलमध्ये नेत्रदीपक यश मिळवून त्यांनी 1913 मध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला. कला शिक्षणात सातत्य दाखवणाऱ्या आणि उत्तम कलाकृती घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारं महत्त्वपूर्ण असं लॉर्ड मेयो हे पदक त्यांनी पटकावलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रॉथफिल्ड साहेबांनी मुंबईचे प्रसिद्ध सर्जन डॉक्टर भाजेकर आणि रवींद्रनाथ टागोरांचे नातू सुरेंद्रनाथ टागोर यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. त्यातूनच पुढे रवींद्रनाथ टागोर आणि अवनींद्रनाथ टागोर यांच्याशी त्यांचा संबंध आला. सुरेंद्रनाथांच्या आग्रहावरून ते कलकत्त्याला गेले आणि शिक्षण कार्यासाठी त्यांनी कलकत्त्याच्या झावताला मार्गावर स्टुडिओ उभारला. याच दरम्यान 1918 साली पूर्वाश्रमीच्या येसू परांजपे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कलकत्त्याच्या वास्तव्यात सुरुवातीला त्यांनी बेलूर मठातील रामकृष्ण परमहंस यांचा संगमरवरी पुतळा तयार केला. तो खूप गाजला. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक कामं येऊ लागली. टागोर कुटुंबीय, चित्तरंजन दास, शास्त्रज्ञ PC रे यांची अनेक व्यावसायिक शिल्प त्यांनी घडवली. याच काळात त्यांनी महात्मा गांधी यांना प्रत्यक्ष समोर बसवून त्यांचं शिल्प तयार केलं. हळूहळू करमरकर व्यावसायिकदृष्ट्या कलकत्त्यामध्ये स्थिरावू लागले. परंतु त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची इच्छा होती. 1920 मध्ये वाडिया आणि टाटा ट्रस्टकडून मिळालेली कर्जाऊ शिष्यवृत्ती तसंच डॉक्टर भाजेकर, डॉक्टर राव आणि शिल्पकार म्हात्रे यांच्या आर्थिक मदतीने ते इंग्लंडला रवाना झाले. लंडनमधल्या रॉयल आर्ट अकॅडमीमधून 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ब्रॉन्झ कास्टिंगचं तंत्र त्यांनी शिकून घेतलं. त्याच काळात पाश्चात्य शिल्पकलेचा आणि कलाकारांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंड या युरोपीय देशांचा दौरा केला. 1922 मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी पुन्हा आपल्या कलकत्त्याच्या स्टुडिओत कामाला सुरुवात केली. पण त्यांना व्यावसायिक कामं मिळत नव्हती. अशा निराश अवस्थेत असताना त्यांनी शंखध्वनी नावाचं एक शिल्प घडवून 1924 साली कलकत्त्यात भरलेल्या फाईन आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात पाठवलं. हे शिल्प प्रदर्शनात गाजलं आणि या कलाकृतीला 300 रुपयांच्या पुरस्कारासह सोसायटीचं रौप्य पदकही मिळालं. त्यानंतर त्यांच्याकडे विविध व्यावसायिक कामं येऊ लागली. त्यातील अत्यंत महत्त्वाचं काम शिवस्मारकांचं होतं. ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल कमिटीचे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूरच्या राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिल्पाचं काम करमरकर यांच्यावर सोपवलं. त्यांनी घडवलेला 13.5 फूट उंचीचा अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यातील भोसला मिलिटरी शाळेच्या प्रांगणात 1982 साली उभारण्यात आला. ब्रॉन्झमध्ये एकसंध ओतकाम करून उभारलेला हा पुतळा एक आगळावेगळा विक्रम मानला जातो. असं एकसंध ओतकाम करणारे करमरकर हे भारतातले पहिले शिल्पकार ठरले. याशिवाय त्यांनी घडवलेल्या शिल्पांपैकी कोलकात्यातील बेलूर मठातील रामकृष्ण परमहंस, बडोद्याचे खंडेराव महाराज, बॉम्बे हायकोर्टातील जस्टिस मुल्ला, गिरगाव चौपाटीवरील विठ्ठलभाई पटेल तसंच जमशेदजी टाटा, महर्षी अण्णासाहेब कर्वे, आचार्य कृपलानी, महात्मा गांधी, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर ही त्यांची शिल्प खूपच गाजली. स्मारक शिल्पांबरोबरच करमरकर यांनी स्वतःच्या आनंदासाठी केलेली शिल्प देखील लाजबाब आहेत.
कंबुवादिनी, मत्स्यकन्या, माता, नमस्ते, निशा ही त्यातलीच काही उदाहरणं. या शिल्पांनी त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. 1949च्या अमेरिका दौऱ्यानंतर अमेरिकेतील शिल्पकला आणि स्मारक शिल्प यावर त्यांनी लिहिलेले लेख मौज, सत्यकथा यासारख्या प्रतिष्ठित दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांचे इतरही अनेक लेख तत्कालीन मासिकं आणि वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत. एका पुतळ्याची जन्मकथा हा त्यांचा लेख 1980च्या किर्लोस्कर मासिकात छापून आला होता. त्यांनी लिहिलेलं मुखवटे हे नाटक त्यांच्या नाट्य प्रतिभेची साक्ष देणार आहे. त्यांच्या मत्स्यकन्या या शिल्पाला बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात सुवर्णपदक मिळालं. 1962मध्ये भारत सरकारनं पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला. दिल्लीच्या ललित कला अकॅडमीनं त्यांना फेलोशिप प्रदान केली. भारतीय परंपरावादी शिल्पपद्धती, भारतीय विषय आणि पाश्चात्य वास्तववादी शिल्पपद्धती यांचा सुवर्णमध्य साधून त्यांनी आपली नाविन्यपूर्ण वास्तववादी आणि मानवतावादी शिल्प घडवली. पुण्यातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबरच त्यांनी नांदेड, बीड आणि इचलकरंजी या ठिकाणी महाराजांचे अश्वारूढ पुतळे उभारले आहेत. इचलकरंजीमधील पुतळा बनवत असतानाच 13 जून 1967 रोजी त्यांचं निधन झालं. विनायक करमरकर यांनी आपल्या जन्मगावी सासवणे इथं 1934मध्येच घर आणि स्टुडिओ बांधून ठेवला होता. त्यांची निवडक आणि आवडती शिल्प त्यांनी सासवण्यात नेऊन ठेवली होती. आज सासवणे गावातील त्यांचं हे शिल्पालय कला अभ्यासक आणि रसिकांसाठी अभ्यास केंद्र बनलं आहे.